निष्ठावंतांवर अन्याय आणि बंडखोराला पायघड्या यामुळे सांगली काँग्रेस संपण्याच्या मार्गावर पक्ष निरीक्षकांसमोर शहर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मांडले जळजळीत वास्तव। सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचा पराभव काँग्रेसमधील बंडखोरीमुळे झाला आणि त्याचा बंदोबस्त करण्याची सूचना पक्षाच्या वरिष्ठांकडे करणार का? पक्षात वैचारिक भूमिका महत्त्वाची आहे, त्याशिवाय संघटन मजबूत होणार नाही। महापालिका निवडणुकीत एका गटाचे उमेदवार येतील पण काँग्रेस पक्षाची सत्ता येणार नाही, यावर काय उपाय करणार? काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसचा पराभव केला, त्यामुळे निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांची 16 वर्ष वाया गेली आणि याला जबाबदार कोण? बंडखोर उमेदवाराचा प्रचार केलेल्यांना महापालिका उमेदवारी देऊ नका, त्यांच्यावर कारवाई करणार का? मतदारसंघात राज्य आणि केंद्र स्तरावरील काँग्रेस पक्षाचे किती पदाधिकारी आणि नेते आले? अशा प्रश्नांचा भडीमार आज काँग्रेस भवनमध्ये आयोजित बैठकीमध्ये काँग्रेस प्रदेश कमिटीचे पक्ष निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस माजी आमदार रामहरी रुपनवर यांच्यासमोर शहर जिल्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला। सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातो, निष्ठावंतांवर अन्याय आणि बंडखोरांना पायघड्या ही कसली संस्कृती? सामान्य निष्ठावंत कार्यकर्ते ही पक्षाची ताकद असते। सांगली विधानसभा निवडणुकीत जो प्रकार स्वकीयांनी केलाय त्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ असून त्यांच्या मनात असंतोष धुमसत आहे। अय्याजबाई नाईकवाडी, आशिष कोरी, अनिल मोहिते, ॲडव्होकेट अमोल चिमान्ना, राजेंद्र कांबळे, बिपिन कदम, डीपी बनसोडे, प्रकाश बरडोले, भारती भगत, सनी धोत्रे यांनी तर काँग्रेसचे गटबाजी करणारे नेतेच काँग्रेस संपवत आहेत असे सांगून काँग्रेस पक्ष कोण संपवत आहे याची जंत्रीच मांडली। आणि यावेळी पक्षी निरीक्षक माजी आमदार रामहरी रुपनवर म्हणाले, महाराष्ट्रातील निवडक पराभवात पृथ्वीराज पाटील यांच्या पराभवाचा समावेश होतो। आपल्या लोकांनी आपलाच पाडला, हे फार चुकीचं झालं। अशाने काँग्रेस पक्ष पुढे जाणार नाही। काँग्रेसचा पराभव करणे म्हणजे लोकशाहीचा पराभव आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन अध्यक्ष आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विशेष बैठकांचे सत्र आयोजित केले आहे। मरगळ झटकून कामाला लागा। येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आहेत। बूथ यंत्रणा सक्षम करूया। सकारात्मक प्रतिसाद दिला तर काँग्रेस सत्तेवर येईल। सांगलीत जे घडले त्याचे दुःख आम्हाला आहे। वस्तुस्थितीचा अहवाल प्रदेश काँग्रेस कमिटीला दिला जाईल। आणि यावेळी शहर जिल्हा काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।